आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यांना एक तर सत्तेचा माज आहे किंवा यांना सत्तेची मस्ती आहे। यांची मस्ती जिरवायला लोकांना वेळ लागणार नाही। लोक याचा हिशोब नक्की करतील। बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। बबनराव लोणीकर साहेबांना माझी विनंती आहे, तेही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आहेत। शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी असं वक्तव्य करताना त्यांना लाज कशी वाटत नाही हा माझा प्रश्न आहे। कारण जर असं म्हणलं जात आहे, त्यांनी काय मग त्यांचं बघितलं बऱ्यापैकी टीव्हीला पण काल रात्री कुठंतरी होते की बबनराव लोणीकर म्हणतात की आमच्या पैशाच्या जीवावर तुझा बाप जिवंत आहे। तुझ्या मुलाला तो ही जी कार्टे बसून बोलताय ती कसं असं एवढं जेवढं असं बेताव वक्तव्य करायचं काम जे करतात त्यांना एक तर सत्तेचा माज आहे किंवा यांना सत्तेची मस्ती आहे। यांची मस्ती जिरवायला लोकांना वेळ लागणार नाही। लोक याचा हिशोब नक्की करतील। यांना जी आता सत्ता आली परत निवडून आल्यामुळे त्यांना तसा माज आहे आणि सत्तेत बसलेलं यांचं सरकार असल्यामुळे यांनाही एवढा जी चढलेला माज उतरवायला लोक कमी करणार नाही। अपेक्षा आपण करणं स्वाभाविक आहे। आपण काय करू शकतो, यांच्याकडून अपेक्षाच करू शकतो यांनी असं केलं पाहिजे, पण हे असं करणार का? हे यांचं काहीच करत नाही। ह्यांनीच बोलायला लावायचं, ह्यांनीच काय काय बोलतील काय काय नाही, काही लोक पाळलेलेच आहे तसं हे बोलतात। मुख्यमंत्री महोदय याच्यावर काही कारवाई करणार नाहीत। मुख्यमंत्र्यांना याची सहमती आहे का हे कळणार नाही, कारण असं बोलल्यानं जर समर्थनच असलं पाहिजे यांच्याशिवाय कसं बोलतात। यांच्यावर साधं यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही आतापर्यंत तरी माझ्या माहितीनं। एवढं शेतकऱ्यांच्या मुलाला कार्ट्या म्हणलं जाते, त्यांना तुम्ही तुझे आई बाप आमची आम्ही पेन्शन देतो, मग का उपकार करता का देता? मतासाठी लाचारी पत्करायला लावायचं काम करताय का तुम्ही आम्हाला? आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी का तुम्ही आम्हाला लाचार समजता देताय? तुम्ही त्यांचा अधिकार आहे। या भारत देशामधील जेवढे काही पेन्शनदार शेतकरी आहेत ते अन्नदाता आहे। सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर ही भारत देशात एवढं अन्न उत्पादन होत आहे आणि ते आपण एक्सपोर्टला सुद्धा जातो ते शेतकऱ्यांच्या जीवावर। अशा या मायबाप शेतकऱ्यांना जर हे असे वक्तव्य करत असतील तर यांचं बेताब वक्तव्य पूर्ण संपवून यांची मस्ती उतरवली पाहिजे।